दुसरा एक महत्वाचा विषय, यांच्या दुकानदाऱ्या चालल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं सोयाबीनचं तेल वाढलं नाही पाहिजे, दुधाचे रेट पण वाढले नाही पाहिजे, कीटकनाशकाचे रेट वाढले तरी चालतील आणि डीपीचे रेट वाढले तरी चालतील. म्हणजे फक्त दुकानदार यांच्या चालल्या पाहिजे म्हणून शेतकऱ्याला मारणी घालता. काय वाटतं आपल्याला? आमचं ध्येय धोरण असं एक, जो पैशावाला आहे ना, आता पैशावाल्याकडेच पैसा जातो. त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये गायींच्या खाद्याची किमती 1100 ते 1150 रुपये होत्या. आज तुम्हाला सांगतो त्या खाद्याच्या किमती 1950 रुपयाला एपीचं 50 किलोचं पोतं झालं. आणि आमचा कापूस 4000 रुपये विकतो. सोयाबीन 4000 रुपये विकती. 12,000 गेली तिथं. म्हणजे याच्यासाठी म्हणजे कुठलं शेतकऱ्याला जी गोष्ट लागणार आहे तिचं नियोजन आहे. आज दुधाला 20 ते 22 रुपये ना भाव पडतो. ज्या वेळेस आम्ही संघांच्या लोकांना ज्या वेळेस म्हणतो, ते म्हणते फॅट लागत नाही, डिग्री लागत नाही, आणि आमच्याकडून जे 20-22 रुपयाने जे दूध गेलेलं आहे